परीक्षेचा पेपर फुटल्यानंतर संपूर्ण देशभर एक प्रकारचं रोष पाहायला मिळत होता। जंतर मंतरवर गेले अनेक दिवस झाला आपण तरुणाईला या पेपर फुटीच्या विरोधात आंदोलन करताना पाहिलं आणि आज अखेर त्या प्रोटेस्टमधून जी सगळ्यात मोठी मागणी करण्यात होती की शिक्षण मंत्री असणारे धर्मेंद्र प्रधान यांचा राजीनामा देण्यात यावा, अशा पद्धतीची जी मागणी होती ती आज मागणी मान्य झालेली आहे आणि आज धर्मेंद्र प्रधान यांचा राजीनामा झालेला आहे। आणि यानंतर जल्लोष करण्यासाठी डेक्कन परिसरामध्ये मोठ्या प्रमाणावरती तरुणाई जमली होती। यातील काही तरुणींशी आपण संवाद साधणार आहोत। काय भावनात आज राजीनाम्याची मागणी प्रमुख होती, राजीनामा झाला? आम्ही दिल्लीहून पुण्याला आल्यानंतर हाच विश्वास घेऊन आलो होतो की हा संघर्ष आम्हाला जंतर मंतर ते पुण्यापर्यंत पोचवायचा होता आणि दिल्लीनंतर आल्यानंतर पण 2 दिवस सलग आंदोलनं करतोय आणि आज 3रा दिवस पुण्यात आहे दिल्लीमधून आल्यानंतर। आणि खूप अभिमानाची गोष्ट आहे की आमची पहिली मागणी, पहिलं पाऊल हे यशस्वी झालेलं आहे। विद्यार्थ्यांनी ज्या हिमतीने हा लढा सुरू केलेला तेवढ्याच हिमतीने आम्ही हा संपवला। आम्ही कुठेच मागे म्हणजे पहिल्या दिवशी मार खाऊन पण दुसऱ्या दिवशी दुप्पट संख्येने जमलेले विद्यार्थी आहेत जंतर मंतरला आणि ही ताकद विद्यार्थ्यांची आहे। आम्हाला याच्यातून 3च गोष्टी आम्ही करणार आहोत। आम्ही इथे आहोत कारण की वी वॉन्ट टू रेजिस्ट दिस गव्हर्नमेंट। आम्हाला या सरकारचा विरोध करायचा आहे म्हणून आम्ही इथे आहोत। आम्हाला इथली लोकशाही, इथली डेमोक्रेसी आम्हाला रिक्लेम करायची आहे। वी वॉन्ट टू रिक्लेम द डेमोक्रेसी। आणि तिसरी शेवटची महत्त्वाची, वी वॉन्ट टू रिबिल्ड दिस नेशन। आणि हा नेशन म्हणजे मोदी वगैरे नाही, हा नेशनमधले इथली लोक आहेत। आणि कारण की विद्यार्थ्यांसोबत फक्त विद्यार्थी नव्हते, इथले किसान, कामगार हे होते म्हणून हा लढा यशस्वी झाला आहे। तर आमच्यासाठी खूप अभिमानाची गोष्ट आहे। इथून पुढे शिक्षण व्यवस्थेमधली बदल हा आमचं पुढचं मागणी असेल। राजीनामा झाला, संतुष्ट आहे का तुम्ही? आपण हे समजलं पाहिजे की फक्त एका राजीनाम्यातून या पूर्ण शिक्षण व्यवस्थेमध्ये बदल होणार नाही आहे। कारण टॉपपासून खालपर्यंत शिक्षण व्यवस्थेला धंदा बनवून ठेवला आहे। तर साहजिक गोष्ट आहे की शिक्षण व्यवस्थेत इतकं महागडं शिक्षण करून ठेवलं आहे, प्रायव्हेटायझेशन करून ठेवलं आहे। न्यू एज्युकेशन पॉलिसीतर्फे तर अंतर्गत म्हणजे पूर्णपणे इन्स्टिट्यूशनलाइज करून टाकलं आहे की तुम्ही प्रायव्हेट शिक्षण घ्या, महागडं शिक्षण घ्या, लोन्स घेऊन शिका। तर एका मंत्रीच्या राजीनाम्यातून ही परिस्थिती बदलणार नाही आहे। आपल्या सरकारने मोफत दर्जेदार शिक्षण प्रत्येक विद्यार्थीला, मग ते प्राईम मिनिस्टरचा अंबानीचा मुलगा असो किंवा एक सर्वसामान्य घरकाम करणाऱ्या महिलाचा एक मुलगा असो, त्यांना समान मोफत दर्जेदार शिक्षण देणं हे सरकारचं काम आहे आणि त्यासाठी आपण संघर्ष केला पाहिजे। आणि हे पण सांगायचं आहे की इतिहासाने पण आपल्याला आज खरं ठरवून दाखवलं आहे। कारण जेव्हा जेव्हा युवा आणि जेव्हा जनता एकजूट होते तेव्हा आपण काय करू शकतो। तर एका मंत्रीच्या राजीनाम्यासाठी आपण एकजूट झालो होतो, आपली लढाई थांबली नाही आहे। आपल्याला अजून देखील शिक्षण व्यवस्थेच्या विरोधातच नाही, बेरोजगारी, महागाई, भ्रष्टाचार या सगळ्या प्रश्नांना घेऊन आणि मोफत दर्जेदार शिक्षणाच्या मागणीसाठी संघर्ष करावा लागेल। प्रायव्हेटायझेशनच्या विरोधात कंबर कसून लढावं लागेल। ही लढाई थांबली नाही आहे म्हणून आम्ही नारा देतोय, अभी तो लंगड़ाई है, आगे और लढाई है। आता आणखी आपण काही लोकांशी संवाद साधूयात। बरं, आता जे राजीनामा झाला त्याबद्दल तुम्हाला काय वाटतं? आता राजीनाम्याने आता काही स्पष्ट गोष्टी झालेली नाही आहे। अजून जेनझींचा जे काही आहे ना, त्यांच्यावर जे गुन्हा दाखल झालेले आहे ते सगळे माघार घ्यायला हवे। कारण त्यांना पुढच्या वेळेस ज्यांच्या नोकरींवर ह्या सगळा आळा यावा नाही। आणि होम मिनिस्टर आणि मंत्री प्राईम मिनिस्टर दोघांनीही जेनझींना माफी मागायला हवी आहे। कारण दिस इज नॉट अ हिटलरशिप, वी आर इन सेक्युलर इंडियन कम्युनिटी। और इथल्या पुढे आतापर्यंत या सरकारने फक्त हिंदू मुस्लिम हेच लढालेलं आहे। मी स्वतः एक मुस्लिम असून इथं युवांसोबत उभी आहे आणि आम्हालाही आहे ना पोरांच्या यशासाठी खूप पुढे यायचं आहे। कारण आमची ही मुलं आता पुढे शिकणार आहे। अँड आय डोंट वॉन्ट ऑल दिस करप्शन इन आर एज्युकेशन सिस्टम। का बरं आमचा टॅक्सचा पैसा कुठं जातो? आपल्या शाळांची काय अवस्था झालेली आहे आज? कुठे आहे आपले टीचर्स वगैरे? काय तुम्ही काय करता? मी एक हॉस्पिटलमध्ये, मी स्वतः एक डॉक्टर आहे। आय एम वर्किंग इन सह्याद्री हॉस्पिटल आणि आम्हालाही या सगळ्या गोष्टी आम्ही फेस केलेल्या आहे। बट आय एम विथ द यूथ। कारण आहे ना, नीटची परीक्षा दिलेले माझेही खूप सारे कलिग्स जे आहेत ते लोकांनी सुद्धा सफर केलेला आहे या गोष्टी आणि तेही या आंदोलनामध्ये त्यांचा पाठिंबा देत आहेत आणि माझाही पाठिंबा या यूथला आहे। आता बस झाला, आम्हाला देशामध्ये जातीचे वादीचे काहीही भांडणं नको आहे। कारण सध्याची परिस्थितीमध्ये त्यांनी ते मंदिरचा उठवलं आहे, ते लोकांनी चोरी केला म्हणून या लोकांनी इप्स्टीन फाईल आणि हे सगळं त्यांनी बाजूला करून लोकांना वेगळीकडे वळवलेलं आहे। आमची एवढीच मागणी आहे सरकारला की जे काही आमचे क्वेश्चन्स आहेत त्याच्यावर त्या लोकांनी आम्हाला न्याय द्यावं आणि मुलांचे जेवढे जंतर मंतरला उभे आहेत त्यांच्यावर जे काही गुन्हा दाखल केलेले आहेत ना, ते सगळे गुन्हा
रद्द व्हावे आणि त्यांना पुढच्या नोकरीमध्ये काही अडथळा यावा नाही, एवढीच आमची अपेक्षा आहे. या आंदोलनादरम्यान अनेक हिंसाचार ठिकाणी होताना पाहायला मिळाला, अनेक ठिकाणी हिंसाचार होताना पाहायला मिळाला, अनेकांची डोकी फुटली. तर दोन्ही बाजूनं पोलिसांवरती हल्ले झाले, विद्यार्थ्यांवरती हल्ले झाले, हा सगळा हिंसाचार. आणि त्यानंतर आता हे धर्मेंद्र प्रधानांच्या राजीनाम्याची जी मोठ्या प्रमाणावरती मागणी होत होती, आता धर्मेंद्र प्रधानांचा राजीनामा दिला, आता काय वाटतं? खरं तर सर फक्त एका विद्यार्थ्यांचा लढा नव्हता, खरं तर हा लोकशाहीचा लढा होता आणि खऱ्या अर्थानं याच्यामध्ये लोकशाही कुठेतरी जिंकली असं मला वाटतं. खरं तर काही गोष्टी नेरेटिव्ह पसरून सोशल मीडियावरती पसरवण्यात आल्या की विद्यार्थ्यांनी पोलिसांवरती लाठीचार्ज केला किंवा पोलिसांनी विद्यार्थ्यांवरती लाठीचार्ज केला. झाली दगडफेक झाली, 100% झाली. ते जे ती सिच्युएशन त्याची होती त्या 100% होतं, त्या सिच्युएशन तशी होती. त्याच्यामध्ये पोलिसांना नाही वरनं जे पोलिसांना जे वरनं आदेश आले होते, वरनं सिस्टम करण्याचे आदेश आले होते, त्या पोलिसांनी त्यांचं पालन केलं. आणि जनजीवरती ज्यावेळी तुम्ही आक्रमण करता त्यावेळी जनजीशही त्याच्यावरती तुटून पडलेत. त्यामध्ये दोन्ही करण्यात आलेत, पण शेवटी लढा हा सत्याचा झाला सर. शेवटी विजय हा सत्याचा झाला. गेली कित्येक वर्षापासून ह्या एज्युकेशन सिस्टममध्ये असा कितीतरी भ्रष्टाचार होता, तो आज कुठेतरी त्याला स्थगिती मिळालेली आहे. तो आज कुठेतरी आम्हाला असं वाटतं की आज आम्ही कुठं जिंकलेलो आहोत. येणाऱ्या काळामध्ये एवढीच आम्हाला सरकारला विनंती असेल, मग ते सरकार कुठलंही असू दे, भाजपचं असू दे किंवा काँग्रेसचं असू दे, येणाऱ्या काळामध्ये जे काही एज्युकेशन सिस्टममध्ये तुम्ही मंत्री बसवता ते एज्युकेशन, त्याला एज्युकेशनचं व्हॅल्यू माहिती असलं पाहिजे, तो कुठेतरी सुशिक्षित असला पाहिजे, एवढीच आमची मागणी आहे. बाकी जात धर्म लिंग सरकारशी प्रॉब्लेम नाही, सिस्टीममध्ये जे बसलेले लोक आहेत ती कॅपेबल माणसं पाहिजे असतो. एक्झॅक्टली बरोबर आहे. कारण आमचा कुठल्या जातीय किंवा धर्मासाठी हा लढा मुळात नव्हता. हा लढा होता आमचा फक्त एज्युकेशन सिस्टमसाठी. आणि आमची पहिल्यापासून ठाम भूमिका आहे सर, ती म्हणजे एज्युकेशन शिवाय सत्य म्हणजे जरी कोणी असेल तो फक्त आमच्या विद्यार्थ्यांचे गरजा त्यांनी ओळखल्या पाहिजे आणि विद्यार्थ्यांच्या गरजेसाठी तो धावून गेला पाहिजे, मग तो कुठल्याही पक्ष का असणार, त्यासाठी आम्हाला समर्थन आहे. आता राजीनामा तर झालेला आहे, आता नवीन शिक्षण मंत्री कोणाला तर नेमलं जाईल. नवीन शिक्षण मंत्री कोण असावा किंवा तुमच्या अपेक्षा काय आहेत त्यांच्या? आम्हाला वाटते की एका राजीनाम्याने तर काही होणार तर नाही आहे. आणि यांच्या जागी कोणता दुसराही पण मंत्री जर का भाजप सरकारने निवडला तरी पण काही इतकं फरक पडणार नाही आहे. कारण मूळतः कारण जे पेपर लीकचं आहे ते बाजारीकरण आहे. नाही, नवीन शिक्षण मंत्रीकडनं तुमच्या अपेक्षा काय आहेत? नवीन शिक्षण मंत्रीकडनं आपण अपेक्षा करून पण काही बदलणार नाही इतकं, तेच मी म्हणत आहे. हो, कारण मूळ कारण काय आहे ना पेपर लीकचं मूळ कारण आहे बाजारीकरण, खासगीकरण. पूर्णपणे गेल्या 12 वर्षांपासून नरेंद्र मोदी सरकार आपल्या प्रत्येक हक्काचा, प्रत्येक आपल्या संपत्तीचा बाजार बनवत आहे, आपल्या शिक्षणाचा, आरोग्याचा, प्रत्येक परिस्थितीचा. तर काय तुम्ही समजून घ्या ना की नवीन शिक्षण मंत्री जे कोणी असतील त्यांच्याकडनं तुझ्या अपेक्षा काय? आता कोणतरी शिक्षण मंत्री नेमावंच लागणार ना. बाजार नको बनवू शिक्षणाला. आणि म्हणजे शिक्षण जे इतकंपणे गेल्या 10 वर्षात 94,000 शाळा बंद झाल्या आहेत. प्रत्येक वर्षी शिक्षणामध्ये खर्च कमी होत चालला आहे आणि या कमी खर्चामुळे पूर्णपणे पब्लिक एज्युकेशन संपत चाललं आहे, प्रायव्हेट एज्युकेशन वाढत चाललं आहे. जे सामान्य कामगार कष्टकरी आहे तो त्याच्या मुलाला एवढ्या महागड्या शाळेमध्ये नाही शिकू शकत. तर मला सांग, खूप सगळ्या खाजगी क्लासची संख्या वाढली, खाजगी शाळांची संख्या वाढली, हे का होत आहे? कारण मुनाफा. प्रत्येक जेव्हा एका शिक्षणाचा बाजार बनवला जाते ते शिक्षण मुनाफ्यासाठी वापरलं जातं. तर मग एका बाजारात काय होतं, एक गोष्टी ज्याची किंमत असते ती विकल्या जाते. तर मग एक पेपर जे एकदम मूल्यवान गोष्ट आहे, जे कोणाला तरी मिळाली जर का असंच तर मग तो नोकरी घेऊ शकते असंच, तर मग कोणाकडे 50 लाख असली तर तो घेणारच. हे बाजार बनवणं हे चुकीचं आहे. प्रत्येक आपल्या हक्काचा बाजार बनवणं चुकीचं आहे आणि आम्ही खाजगीकरणाच्याच विरोधात उभे आहेत. आणि आम्हाला तेच म्हणायचं आहे की आपली ही लढाई पूर्णपणे एक लंबी लढाई आहे, इथपर्यंतच नाही आहे. आपला लढा सुरुवातच आहे. बरोबर, आपला लढा हा खाजगीकरणाच्या, बाजारीकरणाच्या विरोधातला लढा आहे, मुनाफ्याच्या विरोधातला लढा आहे. हे सिस्टीम चेंज करावे असं तुमची बरोबर बोलणार आहे. नवीन शिक्षण मंत्री जो कोणी असेल त्याच्याकडनं तुझ्या काय अपेक्षा? नवीन शिक्षण मंत्र्यांनी जे पण गव्हर्नमेंट एक्झाम्स वगैरे होतात ते सगळं सिस्टमॅटिकली घ्यावा, म्हणजे कुठलाही एकही पेपर लीक होणार नाही याची काळजी त्यांनी घ्यावी. आणि जे की पैसे देऊन वगैरे पेपर विकले जातात किंवा ज्याच्याकडे पैसा आहे ते म्हणतात ना श्रीमंत होत जातो, कसा होतो, तर हे सगळं स्टॉप झालं पाहिजे. पेपर लीकच नाही झाला तर मग हे सगळं शक्यच नाही होणार. मला असं वाटतं की गरिबांना वगैरे म्हणजे इक्वलिटी भेटेल. हे पेपर देऊन जर त्यांना सगळं म्हणजे गरीब पण श्रीमंत होऊ शकतो आपण म्हणतो, तर तसं ते होऊ शकतं. यामुळेच माझी एक विनंती आहे की नवीन शिक्षण मंत्र्यांनी सगळं सिस्टमॅटिक केलं पाहिजे, एकही पेपर लीक नाही होणार याची काळजी घेतली पाहिजे. आणि
जे जे नवीन म्हणजे आता कसं गव्हर्नमेंट स्कूल खूप सारे बंद पडले तर त्याच्यावरती लक्ष कोणाच तरी गेलं पाहिजे. पुन्हा सुरू हो करायला 100% कारण व्यवस्थित गरीब करायला. 100% आणि त्यांना पण क्वालिटी एज्युकेशन भेटलं पाहिजे. सर्वांना क्वालिटी एज्युकेशन भेटलं पाहिजे कारण की काय होतं की प्रायव्हेट स्कूल्समध्ये पैसा भरतात, ज्याच्याकडे आहे पैसा तो घेतो एज्युकेशन, ज्याच्याकडे नाही पैसा त्यांनी काय करावं. हे सगळं क्वालिटी एज्युकेशन शुड बी देअर इन गव्हर्नमेंट स्कूल्स अँड कॉलेजेस अँड गव्हर्नमेंट स्कूल्स अँड कॉलेजेस शुड बी ओपन अगेन. दिस इज माय ओपिनियन. तर आपण बघितलं की मोठ्या प्रमाणावरती आज रोष पाहायला मिळाला. आज जल्लोष होता खरं तर, परंतु त्यांच्या बोलण्यातनं सांगण्यात येते सातत्यानं की ही फक्त सुरुवात आहे. आगामी काळामध्ये शिक्षण व्यवस्था पूर्णपणे बदलून टाकावी आणि याच्यामध्ये जो भ्रष्टाचार आहे आणि जे खाजगीकरण होत चाललं आहे ते कुठंतरी थांबवावं असं त्यांची मागणी आहे. तुर्तास आपण थांबूया. धन्यवाद.